तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला हा थंबनेलवरून कळायचं असेल की माझा हा कोणता व्हिडिओ आहे. तर आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. तर त्याचाच मी हा व्लॉग करायला लागलोय की आमच्या घरात कसं साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचं विसर्जन होतं ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि एवढ्या लवकर कितक्यात एवढे 7 दिवस गेले कळालंच नाही. फास्ट किती गेले असं वाटत होतं की प्रत्येक मोमेंटात थोडा वेळ जरा अजून थांबावा. कारण घरात एवढी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सगळे खुश आहे. रोज सकाळी माझं रोजचं मुंह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा. रुटीन ठरलेलं की उठल्या बाप्पाला गुड मॉर्निंग म्हणायचं, सकाळी लवकर उठायचं, आवडायचं, पद्धती हाराई निवडायची आणि नंतर मग परत बाप्पासाठी नैवेद्य करायचा. गोड मोदक ते असतात, आपण खायचं. मला ते मोदक लय आवडतात, मी मोदक खायचो. त्यावेळी डाएट वेट बघत नव्हतो मी, डाएट वेट अजिबात बघायला नाही. मोदक खायचा आणि बरोबर थोडं बोलायचं एक बाप्पा असं आहे, बाप्पा कसं आहे, बाप्पाबरोबर गप्पा मारायच्या. मम्मी करायची मोदक किंवा गोड जे बाप्पासाठी नैवेद्य करायचो आम्ही तो करायचा. आणि मग नंतर आवडलं की नंतर पूजा ते करायची. पूजा झाल्यावर मग नंतर आम्ही नंतर सगळेजण मग जेवायचो, जेवून एकत्र. आणि मग नंतर मग मी व्हिडिओ एडिट करायचो. झालं, हे सगळं रुटीन होतं. आता जे डेली रुटीन बसलेलं, डेली सवय लागलेली म्हणजे 7 दिवसाची की हा रोज असं करायचं आहे, बाप्पासाठी हे करायचं, बाप्पासाठी हे करायचं, बाप्पासाठी हराय निवडायचे आहे, मोदक काय खायचे आहेत, असं. परत काय पूजा करायची, आरत्या करायच्या आहे, अशी गाणी बाप्पाची लावायची आहे. असा पॉझिटिव्ह एनर्जी सगळीकडे असते. म्हणजे असे सगळे येणार, सगळ्यांना असं प्रसाद देणार. गल्लीतले म्हणजे जे अलीकडले जे काका दिले ते येणार, त्यांना प्रसाद देणार. हे असं रोजचं ठरलेलंच होतं. मला ते रुटीन थोडं डिस्कस होणार की आजचा जो दिवस आहे की आज परत तेच रुटीन आहे, पण आता बाप्पाचं विसर्जन. तर आम्ही आता आरती होणार आहे आमची. वर आलो व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसेल की आमच्या घरात बाप्पाचं विसर्जन आता पद्धतीने कसं होतं ते मी तुम्हाला माझ्या व्हिडिओचं दाखवतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. ते बाप्पाचं विसर्जन जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा आणि कमेंट करा. तुमच्या मित्रांना पण शेअर करा. मी तुम्हाला डायरेक्ट आता खाली भेटतो आरतीला, कारण आरतीची वेळ झाली आहे. आरती करायची आणि मग बाप्पाचं विसर्जन चेंज करू आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो. प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची शंती जळके मान फळाची. जय देव जय मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणेश मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
बाप्पा मोरया. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. हे गणराय तेरे बिना मैं आदि स्तुताय कहाँ चला मैं. आकार लेने लगा ख्वाब मेरा साकार होते रुका ख्वाब मेरा. मेरे अधूरे कारना सनी निदा दबा कर दे तू पूरे आज सानी दा पानी दा पामा बस असेच पारंपरिक जे सण असतील ते आम्ही दाखवणार आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सन 2025चा गणेशोत्सव उत्साहात संपन्न झालेला आहे. पारंपरिक पद्धतीने आम्ही नेहमी हा गणेशोत्सव साजरा करत असतो. गणपतीचं आगमन ही पारंपरिक, गौरी बसवताना ही सगळी परंपरा आम्ही जोपासतोय आणि त्याचबरोबर विसर्जनाच्या वेळी सुद्धा या परंपरा सगळ्या आम्ही जपतोय. आज त्या पद्धतीने आम्ही गणेशाचं विसर्जन करून आलेले आहोत. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. तर माझा व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.